भगवंत आपल्या संरक्षणासाठी हे सुक्त म्हणायचे सकाळी उठताना जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस आणि मावळताना. तर भगवंत काही मागत नव्हते. बोधिसत्व तेव्हा काही मागत नव्हते. बोधिसत्व म्हणायचे की ए ब्राह्मणा वेदगु सब्ब धम्मे ते मे नमो तेच मग पालयंतो. जे ब्राह्मण होऊन गेले आहे, जे धम्माला समजणारे म्हणजे आर्य संघ होऊन गेला आहे, त्यांना मी नमस्कार करतो आणि अं, त्यांना नमस्कार करून मला त्यांच्या मार्गाने स्वतःही चालायचं आहे, म्हणून त्यांना मी नमस्कार करतो. त्यांनी माझं रक्षण करावे आणि मला सुद्धा असा विमुक्तीच्या मार्गाने आर्य अष्टांगिकच्या मार्गाने काय करायचं आहे, मार्गक्रम करायचा आहे. तर भगवंतांचा धम्म इतका महान आहे की तिथे ह्या ज्या गृहस्थी जीवनाच्या गोष्टी मागायच्या आहेत त्याला काही स्थान नाही, ते शून्य आहे, ते भौतिक सुख आहे. परंतु जेव्हाही आपण भगवंतांची वाणी ग्रहण करतो, त्यांना वंदन करतो, नेहमी हा संकल्प हेच आपल्या चित्तात राहिलं पाहिजे की जसे भगवंत मुक्त झाले, जसे अरहंत मुक्त झाले, जसे आधीचे, आताचे आणि पुढे होणारे जे संतगण आहे, जे या मार्गाने जात आहे, बोधिसत्व आहे, त्यांच्यासारखेच मी सुद्धा या मार्गाने जाऊ आणि माझी सुद्धा दुःखातून मुक्तता हो, या जन्म मृत्यूतून मुक्तता हो, या भावचक्रातून मुक्तता हो, याकरिताच मी हे वंदन करत आहे, पूजा करत आहे. शक्यतो हेच मागणं मागायचं, नाहीतर भरपूर जण म्हणतात की माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे. तर भगवंतांनी त्याला काही स्थान दिलं नाही, कारण की प्रत्येक घटना ही आपल्या कर्मानुसार घडत असते. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं हे आपल्या कर्मानुसार असतं. जे आपल्याला जन्मदाते मिळाले ते आपल्या कर्मानुसार मिळाले, जे आपल्याला जीवनसाथी मिळाले ते आपल्या कर्मानुसार मिळाले, आपल्याला जे मुलं पण झाले आहेत ते आपल्या कर्मानुसार झालेले आहेत आणि जे काही आपल्याला संतगण मिळतात, मित्र मैत्रिणीचा जो ग्रुप आहे, आपला जो नातेवाईक आहे, जे काहीही मिळालंय ते आपल्या कर्मानुसार मिळालं आहे. ज्या घटना घडत आहे त्या कर्मानुसार मिळालंय, जे आपण दिलेलं आहे तेच आपल्याला परत येत आहे. हे बिलकुल आवर्जून लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या मागण्यावरती कधीच लक्ष द्यायचं नाही. कर्म आपले खूप छान बनवायचे आहे, भगवंत म्हणतात, कारण की कर्म खूप फास्ट विचार येतं की जे काही आहे कर्मानुसार आहे. आपले ग्रुप सिटिंग सुरू करण्याच्या अगोदर छोटस व्याख्यान. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भगवंतांनी जो आपल्याला मार्ग सांगितला आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, जर या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे निर्दोष जीवन आपल्याला जगायचं आहे, तर हे निर्दोष जीवन जगताना आपल्याला कुशल कर्माद्वारेच आपण आपले ज्ञान आणि सदाचाराचा काय करू शकतो, संचय करू शकतो आणि तो सातत्याने करू शकतो आणि करायचा आहे. जेव्हा आपण आर्य अष्टांगिक मार्गाचा आधारे, आपण आता धम्माच्या मार्गाने जात आहोत, आपले आर्य अष्टांगिक मार्ग पण माहिती आहे आणि त्याप्रमाणे आपण थोडं थोडं का होत नाही, सुईच्या टोका एवढं स्वतःला डेव्हलप करत असतो, त्या मार्गावर आपण चलत असतो, तेव्हा आपल्याला हे कुशल कर्म वाढवायचेच आहे, थांबायचं नाहीये. याचा सतत आपल्याला संचय करायचा आहे आणि तो संचय करत असताना ज्ञान आणि सदाचाराच्या बाबतीत आपल्याला सतत उन्नती करायची आहे, ते वाढवायचं आहे. आपल्याला आपल्या मनाची विशालता वाढवायची. जे संकुचित मन आहे, आपण पर्टिक्युलर संकुचित मन कसं ओळखायचं, आपल्याला जेव्हा द्यायचं असतं तर आपले जे लोक आहेत, आपल्याला ज्यांच्यावरती प्रेम आहे, ज्यांना आपण आपलं म्हणतो, ज्यांच्यावरती प्रीती आहे, आपण त्यांना सहजतेने देऊन जातो. परंतु आपण त्यांना सहजतेने देऊन जातो, परंतु जे आपले नाही त्यांना देताना आपलं मन संकुचित होतं. म्हणजे आपलं ते मन, जिथेही आपलं मन संकुचित होतं, कुणालाही काही देताना, कोणाचीही मदत करताना, जे कार्य करताना जिथे मन आपलं संकुचित होतं, समजायचं माझं मन संकुचित आहे. मैत्री देताना असू दे, काही करताना असू दे, तर म्हणायचं माझं मन संकुचित आहे, त्या मनाला आपल्याला विशाल करायचंय. तर हे ज्या मार्गावर चालत असताना आपल्याला आपलं मन नेहमी विशाल करायचं आहे. कुशल कर्म जे करतो त्याचा संचय आपल्याला वाढवायचा आहे. मनाला नेहमी उन्नत करायचं आहे.
आणि जसं आपण चांगले कर्म करतो, आपल्या मनाला उन्नत करतो, आपल्या मनाला विशाल करतो आणि आपले जे कर्म आहेत, चांगले कर्म आहे, आपण त्याला वाढवत असतो. त्याच्यामध्ये अकुशल आपण टाकत नाही. जसे हे कर्म वाढत असते त्यालाच भगवंतांनी विमानवत्तू म्हटलंय. आता विमानवत्तू म्हणजे काही चांगले कुशल कर्म केले तर तुम्हाला आनंदच होणार आहे. तुम्हाला मैत्रीच उत्पन्न होणार आहे, तुम्हाला प्रेमच उत्पन्न होणार आहे. प्रत्येकांच्या प्रतिभक्तांना तुम्हाला प्रत्येक जीव हा काय वाटणार आहे? जीव वाटणार आहे. तुम्हाला तो ना हा माझा ना तो दुसरा सर्व आपणची वृत्ती येणार आहे. आपण काय करत असतो बोलताना मी, माझा यापर्यंत दोष आहे. जेव्हा आपण बोलणं शिकू, आपण सर्व हे प्रत्येक जीव आपण आहोत. कारण की मी काहीच नाही आहे. जेव्हा आपण असं मनाने विशाल होऊ, तेव्हा भगवंत म्हणतात जेव्हा तुमचं मन जेवढं उन्नत होऊन जाईल, जेवढी तुमची प्रगती होईल, तेव्हा तुम्ही चांगल्याच गतीकडे जाणार. आणि समजून जा अकुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीची अवस्था सतत काय होत असते? अवनतीकडे चालत जात असते. कारण की जेव्हा तो अकुशल, आता समजा एखाद्याने क्रोधच केला, एखाद्याने द्वेष केला, एखाद्याने दुसऱ्याचं नुकसान करण्याचा विचार केला, किंवा दुसऱ्याच्या प्रती काही कोणाचं चांगलं होत असताना त्याचं चित्त मध्ये राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला, कोणाच्या प्रती त्याला कोणाच्या तरी त्याला वाईटच करायचं आहे, किंवा आपण बघतो लोक कितीतरी प्रकारे सगळ्यांचं वाईट करत असतात. असं अकुशल चित्त जर त्याचं उत्पन्न झालं तर असं अकुशल करणाऱ्या व्यक्तीची अवस्था सतत वाईटकडेच होत जाते आणि या वाईट अवस्थेलाच भगवंतांनी पेतवत्थू म्हटलं आहे. कारण की भगवंत म्हणतात की मानव हा नेहमी मानवच असायला पाहिजे, त्यांनी कधीही शैतान बनू नये. तो आपल्या कर्मानुसार व ज्ञानानेच विमानवत्तू होऊ शकतो व अकुशल कर्मामुळे पेतवत्तू. आता पेतवत्तू म्हणजे काय? जेव्हा आपण म्हणतो, ऐकत असतो आपण धम्मदेसनेमध्ये संतगणांची आपण देसना ऐकतो, आपण एवढं ऐकत असताना आपण म्हणतो की तुमच्या कर्मानुसार तुमची गती होणार आहे. तुमचे चांगले कर्म आहे तर तुमची गती त्याप्रमाणे होणार आहे, तुमचे वाईट कर्म आहे तर त्याप्रमाणे तुमची गती होणार आहे. जर माझे जर कुशल कर्म आहे तर मी माझ्या ह्या कुशल कर्माने, चांगल्या ध्यानाने माझी गती काय होणार आहे? चांगलीच होणार आहे. अकुशल कर्माने माझी गती काय होणार आहे? अकुशलच होणार आहे, पेतवत्तूकडे जाणार आहे. म्हणून आपण जेव्हा चांगल्या मार्गाने पुढे जातो तर नेहमी तो मार्गक्रम आपल्याला पुढे पुढे पुढेच घेऊन जायचा आहे. त्याची प्रत्येक पायरी वरतीच चढायची आहे आपल्याला. आपण एकदा वरती चढत असताना खालच्या पायरीकडे पुन्हा आपल्याला लक्ष द्यायचं नाही, आपलं लक्ष केंद्रित करायचं नाही. एखादा व्यक्ती वाईट कर्म करणारा असेल आणि आपल्याला त्याची दया आली, फक्त आपण त्यांच्यामध्ये गुरफटायचं नाही. एक फक्त करुणा उत्पन्न झाली तर त्याला सल्ला देऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो की हे वर्तन करू नको, सोडून दे. ऐकलं तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपण स्वतःला कधीही गुंतून घ्यायचं नाही. कारण की त्याच्यामध्ये गुंतून घ्यायचं म्हणजे आपण वरती चढणाऱ्या पायऱ्या काय येतो आहे? पुन्हा खाली येतो आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये गुंतून घ्यायचं नाही आहे. आणि त्याला समजवण्याचा थोडा, जर आपल्याला करुणा उत्पन्न झाली की चला याला 2 शब्द समजवूया, कदाचित त्याचं जीवन, याचं चित्त बदलून जाईल. ऐकलं तर ठीक आहे, नाही ते तिथेच सोडून द्यायचं आहे. कारण की त्याच्यासारखं जर वर्तन आपण करायला, कारण की नेहमी संगतीचा खूप असर पडत असतो, संगतीचा परिणाम खूप होत असतो आपल्या जीवनावर. म्हणून चांगली संगतीच ठेवायची आहे आपल्याला आपल्यासोबत. तर जर आपण याच्यामध्ये जास्त गुरफटत गेलो तर आपल्याला सुद्धा असे वर्तन करायला वेळ लागणार नाही. म्हणजे आपण सुद्धा त्याच्या पायरीवर येऊन पोहोचू. म्हणून आपण जो काही मार्ग निवडला आहे त्या मार्गाप्रती आपण नेहमी ठाम राहायचं आहे. ठाम राहिल्यानंतर नेहमी आपल्याला त्या मार्गावरतीच आपला मार्गक्रम करायचा आहे. म्हणजे आपल्याला धम्माच्या वरच्याच पायऱ्या चढायच्या आहे. आणि आपण बघत असतो, कितीतरी असे उदाहरण बघतो की वरच्या पायरीवर चढत असताना लोक आपोआप खालच्या पायरीवर येतात. कारण ते कुठेतरी गुरफटून जातात. मोह, राग, मोह, द्वेष ह्या 3च गोष्टी आहेत ज्यामध्ये, या 3 मधल्या कोणत्या ना कोणत्या तृष्णेमध्ये कुठेतरी मनुष्य अडकून जातो. ज्याही काही गोष्टीमध्ये गुरफटला गेला त्या गोष्टीमध्ये नाही प्रज्ञा जागृत असली तर खूप तो त्यामध्ये गुरफटत जातो आणि गुरफटत जातो तर इतक्या चांगल्या प्रकारे वरच्या पायरीमधून तो डायरेक्ट कुठे येतो? खालच्या पायरीमध्ये येतो. म्हणून हा खूप आपल्याला इतका चांगला बुद्ध धम्म मिळाला, आपल्याला मेडिटेशन मिळालं, ध्यान मिळालं.
भगवंतांची वाणी आपण ऐकतो, आपल्याला दान करणं समजलं आहे, पुण्य अर्जित करणं समजलं आहे आणि आपल्याला आपली तशी प्रज्ञा पण जागृत करायची आहे की कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे हे सुद्धा ओळखण्याची आपल्याला आपली काय वाढली पाहिजे, प्रज्ञा वाढली पाहिजे, ही आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि आपल्याला एक एक पायरी करत काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला पुन्हा खालच्या पारीवर यायचं नाहीये, कारण की खालच्या पारीवर आल्यानंतर पुन्हा तेवढ्या पायऱ्यावरती जाणे म्हणजे त्याला पुन्हा शून्यातून आपल्याला काय करणं आहे, सुरुवात करणे आहे. तर आपल्याला नेहमी या बाबतीत सतेज राहायचं आहे, कारण की प्रत्येक क्षण, एक क्षण जरी चुकला तरी आपण पुन्हा त्याच पायरीवर येऊ शकतो. हा प्रयत्न करायचा आहे. एकदा प्रसंजित राजा भगवंतांकडे येतात, तथागतांकडे आले आणि वंदन करून एका बाजूला बसले आणि त्यांचा चिंतेने ग्रासलेला चेहरा होता. तर भगवंत म्हणतात की का बरं प्रसंजित, काही चिंता आहे का, काही काळजी आहे का? तर ते भगवंतांना वंदन करून म्हणतात की कसं सांगू भंते, माझे प्रत्येक सैनिक जे आहे ते तुमच्या भिक्षू संघामध्ये काय होत आहे, सामील होत आहे. तर जर एखाद्या राजाने आपल्या राज्यावरती अ, अ, आक्रमण केलं तर मला चिंताच पडलेली आहे की त्यांना मी कसं वापस करेल, मी त्यांना कसं रोखू शकणार. तेव्हा मग तथागतांनी भगवंताचे नियम सुद्धा आपण विनय पिटक म्हणतो. आजकाल लोक ना एक खूप मोठा पर्टिक्युलर विषय घेऊन चालतात भिक्षूंच्या पिटकाबद्दल, विनयाबद्दल. परंतु हे विनय काही पर्सनली असं काही हे प्रत्येक क्षण ज्या घटना घडत गेल्या त्या घटनेनुसार भगवंतांनी विनय बनवत गेले. हा विनय पटक विनय जे पण बनले आहेत हे जसे भिक्षुणींचे बनलेले आहे, भिक्षुणीच्या बाबत मी उद्या बोलेल. जसे भिक्षूंचे बनले आहे तसे भिक्षुणीचे बनलेले आहे, उपासकांचेही बनलेले आहे. परंतु उपासकांनी, जे आपण गृहस्थ आहोत, आपण आपल्या विनयाकडे बघत नाही, आपल्याला कसं वागायचंय, आपल्याला कसं घडायचं आहे हे आपण बघत नाही. आपलं सगळं लक्ष बहिर्मुख आहे, भिक्षूंकडे आहे, भिक्षुणीकडे आहे. पण मी काय करते आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. माझे एक उपासिका होण्याचं कर्तव्य काय आहे, या बुद्ध शासनाप्रती माझं कर्तव्य काय आहे. आपण फक्त दुसऱ्यांकडेच बोट दाखवण्यामध्ये काय करत आहोत, आपला वेळ गमावून टाकतो आहोत. तर हे प्रत्येक विनय त्या वेळेच्या प्रत्येक गोष्टीनुसार बनलेले आहे. तर भगवंतांनी मग त्याच वेळेस जेव्हा कळलं त्यांना की या संघामध्ये भिक्षू संघामध्ये पुष्कळ जण सामील होत आहे आणि त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, तर भगवंतांनी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार नियम केला की सैनिकांना प्रवज्या द्यायची नाही. तर आज आपण बघतो की काही पर्टिक्युलर व्यक्ती आहेत की त्यांना प्रवज्या दिली जात नाही. तर सैनिकांना कधीही याच्यामध्ये प्रवज्या दिली जात नाही संघामध्ये, भिक्षू संघामध्ये. आणि विनयपिटकामध्ये 227 विनय बनले. 227 विनयापैकी एक विनय असा या प्रकारे तयार झाला. आणि मग काय झालं ना, काही ठिकाणी जे जिथे जिथे सैनिकांची गरज असते, मग तिथे तिथे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांची गरज असते हे लक्षात आलं आणि हे मान्य करण्यात आलं. आणि ह्या देशाच्या रक्षणासाठी सैनिकांना धम्मामध्ये प्रवेश नाही मिळाला, म्हणजे संघामध्ये प्रवेश नाही मिळाला, धम्मामध्ये नाही, क्षमा करावी, संघामध्ये प्रवेश भगवंतांनी नाकारला आहे. हा किती मोठा महान धम्म आहे भगवंतांचा, अहिंसक. म्हणजे भगवंतांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे, प्रत्येक गोष्टीचा. तर इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा, मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला, समाजाचा विचार केला. तर या प्रकारे त्या वेळेच्या नुसार त्यांनी काय केलं, विनय बनवले. त्यानंतर दुसरा एक विनय बनला होता की जीवक, जे वैद्य होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जीवक हे असे वैद्य होते की विनामूल्य ते उपचार करायचे आणि जीवकांसारखे आरोग्य डॉक्टर दुसरे कोणीच नव्हते. इतके ते महान हुशार डॉक्टर होते, जीवक वैद्य होते. आणि ते विनामूल्य उपचार करायचे म्हणून ना, या लोभामुळे, लोकांना फ्री मिळालं की तो लोभ सुटतो, तो लोभामुळे ना लोक ना भिक्षू संघामध्ये प्रवेश करायला लागले, खूप प्रवेश करायला लागले. आणि हे लक्षात येताच तथागतांनी एक विनय केला की कोणीही रोगी असणारे लोक, आजारी असणारे लोक, व्यक्तींना संघामध्ये प्रवेश द्यायचा नाही. मग आंधळे, अपंग असणारे लोक जे यायचे, संघामध्ये यायचे, कारण की ते त्यांचा काही उपयोग नव्हता ना, ते अपंग असणारे भिक्षूंची सेवाही करू शकत नव्हते,
त्या करू शकत नव्हते आणि जीवकांवरती काय पडत होतं त्याचा खूप ताण पण पडत होता. तर भगवंतांनी सांगितलं की हे लक्षात येताच तथागतांनी एक विनय केला की रोगी आजारी व्यक्तीला संघात प्रवेश द्यायचा नाही आहे, देऊ नये. आणि आंधळे अपंग असणारे भिक्षूंची सेवा करण्यात गुंतलेले भिक्षू पाहिल्यावर विनय करण्यात आला. कारण की काय झालं होतं ना, जे संघामध्ये आंधळे अपंग लोक येऊन भिक्षू बनायचे, तर त्यांची सेवा चांगलेवाले जे भिक्षू होते ते त्या सेवेमध्ये गुंतले होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या हेतूनी ज्या हेतूने ते चिवर घेतलं होतं ते हेतू काय होऊन गेला होता, संपुष्टात आला होता. हे भगवंतांच्या लक्षात आले आणि ही बाधा आलेली बघून त्यांनी विनय तयार केला की अंध अपंग व्यक्तींना काय नको, संघामध्ये प्रवेश नको. याप्रमाणे 227 विनय भिक्षू संघासाठी करण्यात आले आणि त्यामध्ये 9 पुन्हा नियम ऍड करण्यात आले स्त्रियांसाठी. आणि त्यामुळे आपले 9 विनय जास्त आहे भिक्षूंपेक्षा, ज्या आपण भिक्षुणी संघ आहे त्यांच्यासाठी. आणि याप्रमाणे ही विनयपीठक याप्रमाणे प्रत्येक क्षणाला बनत गेले त्या त्या परिस्थितीनुसार. इव्हान भिक्षा पात्रच्या प्रती सुद्धा विनय याच्यासाठी बनला होता. भगवंतांनी चिवरांचा पण विनय बनवला होता, भिक्षा पात्रांचा विनय बनवला होता. पण तो जसं जसं मला मिळत जाईल हे त्यानुसार मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईल, कारण की आपल्याला साधना खूप महत्वाची आहे. आणि हे सगळे विनय, हे सगळं संहिता कोणी दिली? जे केस कापण्याचा व्यवसाय करायचे, ज्याला नाभी म्हटल्या जाते, ते उपाली बनते. ते विनयामध्ये खूप कठोर होते, ते विनयाचे पक्के होते, विनय खूप कठोरपणे पालन करायचे. त्यांनी हे विनय पीठक लिहिलेलं आहे. हे विनयाची काय केलेली आहे, हे सगळे विनय संग्रहित केले, कारण भगवंतांसमोर सोबत ते राहिले आणि जसे जसे विनय होते ते विनय उपालींनी सांगितले की या प्रकारचे विनय आहे. सांगतानाचा हेतू हाच आहे की आपण धम्माला फॉलो करत आहोत, आपण साधक आहोत. साधक असताना उपासक बनायला एक पर्टिक्युलर विनय आपले पण आहेत. आपले विनय आहे जे आपल्याला अभ्यासच नाही आपल्या विनयाप्रती की उपासक कसा असावा आणि त्याप्रती तो उपासक डेव्हलप होत आहे का, त्याप्रती तो वागत आहे का, तो समर्पित आहे का, तसं तो शील पालन करत आहे का. उपासकाला सुद्धा दसशील पालन करावे लागतात, अष्टशील पालन करावे लागतात. त्याला समर्पित व्हावं लागतं धम्माप्रती, संघाप्रती. आपण तेवढे समर्पित आहोत का? आपल्या काया वाचा मनाने आपण तेवढे समर्पित आहोत का? आपलं चित्त किती दूषित होतं, हे उपासकांचे सुद्धा विनय आहे. तर प्रथम आपण आपल्या प्रॅक्टिस ग्रुपकडनं पहिले हे संकल्प करूया की पहिले आम्हाला घडायचं आहे. एक उपासक खूप चांगला घडला तर उपासकांमधून जो जाणारा संघ राहील पुढे धम्मामध्ये, भिक्षू बनू दे, भिक्षुणी बनू दे, तो उत्तम संघ बनेल. आज आपल्याला कोणालाही नावं ठेवण्याचा अधिकार नाही आहे. पहिले आपल्याला बहिर्मुख नाही अंतर्मुख व्हायचं आहे की मला बघायचंय मी तेवढं फॉलो करत आहे का, माझे पण विनय आहे जे भगवंतांनी दिलेले आहे तर त्याला मी फॉलो करत आहे का. तेव्हाच मला अधिकार आहे दुसऱ्यांना विनय सांगायचा, दुसऱ्याचे. आणि ऍक्च्युली तो विनय बघूच नाही भिक्षू आणि भिक्षुणीचे. प्रत्येक आपले कर्म करत असतात, मला माझे कर्म करायचे आहे. तर तर आपण सगळ्यांनी संकल्प करायचे आहे की भगवंतांनी गृहस्थांना काय विनय दिले. जर आम्हाला उपासक बनायचे आहे तर उपासकांना काय विनय दिले, उपासकांनी कसं वागायचंय, उपासकांनी कसं घडायचं आहे. की आम्हाला फक्त भिक्षूंचेच विनय बघायचे आहे की आम्हाला फक्त भिक्षुणींचे विनय बघायचे आहे, त्या भानगडीत कोणीही पडायचं नाही आहे. आपल्याला उपासक खूप चांगला उपासक बनायचा आहे, तर आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याप्रमाणे स्वतःला तयार करायचं आहे. आणि हा छोटासा प्रयत्न आपण प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपकडनं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की माझा जो संकल्प होता 2-3 वर्षापासून तो संकल्प पूर्णत्वास आहे. आज फायनल झाला आहे की आपलं जो काही संकल्प होता तो संकल्प पूर्ण होण्यासाठी आता फायनल झाला आहे. लवकरच आपण त्याचं बांधकाम सुरू करू. परंतु तिथे ते हँडओव्हर आम्ही भिक्षुणींना नाही करणार आहोत, कारण की आपल्याला पहिले उपासिका संघ आपला घडवायचा आहे. उपासिकामधूनच आपल्याला अनागारिक घडवायचे आहेत. आणि ह्या अनागारिकच जेव्हा आपला हेतू पूर्ण समजून जातील की नाही आम्हाला आमच्या कोणत्या हेतूने पुढे चालून चिवर घ्यायचं आहे किंवा सयालीची बनायचंय, दसशील पालन करायचे आहे, पुढचे 311 शील पालन करायचे आहे, विनय पालन करायचे आहे, तरच तो भिक्षुणी संघ पुढे जाईल. कारण आपल्याला
हेतूच माहित नाही आपण चिवर का घेत आहोत आणि एक पर्टिक्युलर कोणत्या तरी मोहपाशामध्ये अडकून जातो, कुठेतरी अडकून जातो. तर आपल्याला एक पाऊल धम्माप्रती, हे धम्म प्रबळ करण्यासाठी, हे बुद्ध शासन प्रबळ करण्यासाठी एक पाऊल उचलायचं आहे की पहिले आपल्याला उपासक चांगले बनवायचे आहे आणि त्याचं ट्रेनिंग आपल्याला घ्यायचं आहे. एक पाऊल आम्ही पण उचलत आहोत आपल्या प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपकडनं. आपला संकल्प पूर्ण होत आहे. आपण मलकापूरला आजच फायनल झालं की मलकापूरला आपण मॉनेस्ट्री भंतेजी आपल्याला बांधायला एक जागा देत आहे आणि त्याच्यासाठी सपोर्ट पण पुष्कळ जण देत आहे. तर आपण घेत आहोत बांधायला, परंतु भिक्षू नाही, भिक्षुणी नंतर बनतील. पहिले आपल्याला उपासिका बनायचं आहे. खूप चांगली उपासिका बनायचे, आपल्याला आपल्यामध्ये घडायचं आहे. नंतर आपल्याला अनागरी घडायचे आहे. हे छोटीशी धम्मदेसना, हे छोटंसं व्याख्यान मी ते समाप्त करते आणि या संकल्पासहित करते की पहिले मला घडायचं आहे. मला पहिले माझ्याकडे बघायचं आहे. मला बुद्ध शासनाचं हे बुद्ध शासनाच्या मार्गावर चालत असताना मला प्रबळ बनायचं आहे आणि त्याचा प्रयत्न मला करायचा आहे. हे संकल्प घेऊन हे व्याख्यान इथे संपवते. साधू, साधू, साधू.